1 मिनिट शांत बसा. तुमचे डोळे मिटा आणि स्वतःला या एका दृश्यात कल्पनेने घेऊन जा. बाहेर मुसळधार पाऊस पडतोय. तुम्ही एका अंधाऱ्या, ओलसर आणि कमी उजेड येणाऱ्या गॅरेजमध्ये बसला आहात. तुमचं वय 40 वर्ष आहे. तुमच्याकडे ना स्वतःचं घर आहे, ना महिन्याच्या शेवटी हातात येणारा ठराविक पगार. उद्या सकाळी नाश्ता करण्यासाठी लागणारे पैसेही तुमच्या खिशात नाहीत. बँक खात्याचा तर विषयच नाही. समाजाने, नातेवाईकांनी आणि कदाचित तुम्ही स्वतःही स्वतःला एक अयशस्वी व्यक्ती म्हणून घोषित केला आहे. अशा खतरनाकीच वळणावर एक सामान्य माणूस काय विचार करेल? माझं नशीबच खराब आहे. देवाने मला काहीच दिलं नाही. किंवा आता या वयात मी काय नवीन करणार? माणूस परिस्थितीसमोर गुडघे टेकतो आणि आयुष्य एका बंदिस्त डबक्यासारखं जगायला लागतो. पण या गॅरेजमध्ये बसलेल्या महिलेने परिस्थितीसमोर गुडघे टेकले नाहीत. तिने आरशात पाहिलं आणि जगाला दोष देण्याऐवजी स्वतःला एक अत्यंत कटू प्रश्न विचारला. माझ्या या गरिबीला बाहेरील जग जबाबदार आहे की माझी स्वतःची विचारसरणी? आणि इथूनच सुरुवात झाली एका अशा ऐतिहासिक प्रवासाची ज्याने एका कंगाल लेखिकेला कोट्यधीश बनवलं. केवळ तिलाच नाही, तर आज जगभरातील 50 लाखांहून अधिक लोक तिच्या शब्दांवर स्वतःचं आयुष्य बदलत आहेत. नमस्कार. आजच्या या प्रीमियम डॉक्युमेंटरीमध्ये आपण फक्त एका पुस्तकाची समरी ऐकणार नाहीत. आपण मानवी मेंदूच्या सर्वात खोल अंधाऱ्या कोपऱ्यात जाऊन यशाचे गूढ उकलणार आहोत. आज आपण डिकोड करत आहोत जेन सिन्सेरो यांचे जगप्रसिद्ध आणि क्रांतिकारी पुस्तक यू आर अ बॅडॲस. भाग 1. शून्यातून शिखरापर्यंतचा प्रवास. द जेनेसिस ऑफ अ बॅडॲस. जेन सिन्सेरो हिचा जन्म अमेरिकेत झाला. तारुण्यात तिने एका रॉक बँडमध्ये काम केले, पण तिथे तिला पैसा मिळाला नाही. वयाच्या 40 पर्यंत ती फ्रीलान्स रायटिंग करून कसेबसे स्वतःचे पोट भरत होती. जेनच्या लक्षात आलं की तिच्या अचेतन मनात, सबकॉन्शियस माइंड, पैशांबद्दल प्रचंड तिरस्कार भरला आहे. लहानपणापासून तिने ऐकलं होतं की पैसा हे सर्व पापांचं मूळ आहे. श्रीमंत लोक लोभी असतात. पैसा आला की माणूस माणसाला विसरतो. या आणि अशा खोट्या समजुतींमुळे जेनचा मेंदू पैशाला तिच्यापासून लांब ढकलत होता. मग तिने एक अत्यंत वेडा निर्णय घेतला. तिने स्वतःला बदलण्यासाठी एका लाईफ कोचला कामावर ठेवले. या कोचची फी किती होती माहीत आहे? तब्बल $85,000, म्हणजेच आजचे जवळपास 70 लाख रुपये. जेनकडे फुटकी कवडी नव्हती, पण तिने क्रेडिट कार्ड्स घासली, कर्ज काढलं आणि स्वतःवर पैज लावली. हा निर्णय तिच्या आयुष्यातील पॉइंट ऑफ नो रिटर्न होता. तिने स्वतःचे मानसिक अडथळे तोडले आणि अवघ्या काही वर्षात ती एका गॅरेजमधून थेट आलिशान घरात राहायला गेली. तिला जाणवलं की जो मानसिक लढा तिने लढला, तोच लढा जगातला प्रत्येक सामान्य माणूस लढतोय. आणि याच जाणीवेतून जन्म झाला यू आर अ बॅडॲसचा. भाग 2. द बिग स्नूज. तुमचा सर्वात मोठा शत्रू. द बिग स्नूज अँड इगो. या पुस्तकातील सर्वात खोल आणि सत्य आता आपण समजून घेऊ. जेव्हा तुम्ही ठरवता की उद्यापासून मी सकाळी 5 वाजता उठून जिमला जाईन, किंवा मी ही कंटाळवाणी नोकरी सोडून माझा स्वतःचा व्यवसाय सुरू करेन, तेव्हा नेमकं काय होतं? तुमच्या आतून एक आवाज येतो, अरे झोप ना थोडा वेळ, किंवा तू व्यवसाय करून बुडशील, लोक काय म्हणतील, तुझ्यात ती लायकी नाहीये. हा आवाज कोणाचा आहे? जेन या आवाजाला द बिग स्नूज म्हणजेच
अहंकार म्हणते. विज्ञानाच्या भाषेत सांगायचे तर हा तुमचा अमिगडाला नावाचा आदिम मेंदू आहे. हजारो वर्षांपूर्वी माणसाला जंगलातील प्राण्यांपासून वाचवण्यासाठी हा मेंदू तयार झाला. नवीन गोष्ट म्हणजे धोका, असं या मेंदूला वाटतं. आजही जेव्हा तुम्ही कम्फर्ट झोनच्या बाहेर पाऊल टाकता, तेव्हा तुमचा हाच मेंदू तुम्हाला वाचवण्याच्या बहाण्याने भीती निर्माण करतो. तो तुम्हाला खोटं सांगतो की तुम्ही अपयशी ठराल. जेनचा सल्ला अत्यंत प्रॅक्टिकल आहे. ती म्हणते, जेव्हा हा नकारात्मक आवाज येईल तेव्हा त्याला सत्य मानू नका. तो फक्त तुमचा घाबरलेला अहंकार आहे. त्याला म्हणा, तुझ्या सल्ल्याबद्दल धन्यवाद, पण आता मी ड्रायव्हिंग सीटवर आहे. भीती वाटत असेल तरीही ते काम करा. एक छोटंसं उदाहरण घेऊया. एका गावात 2 शेतकरी राहत होते. दोघांकडे सारखीच जमीन होती, सारखंच हवामान होतं आणि दोघांकडेही सारखीच संधी होती. पहिला शेतकरी दररोज सकाळी शेतात जाऊन आपल्या पिकाची काळजी घ्यायचा. त्याला माहीत होतं की निसर्ग रोज बदलतो आणि त्यानुसार स्वतःलाही बदलावं लागतं. पण दुसरा शेतकरी म्हणायचा, मला सगळं माहीत आहे, मी अनेक वर्षांपासून शेती करतोय, मला कोणाचा सल्ला नको. काळ गेला. पहिल्या शेतकऱ्याचं पीक भरभरून आलं. दुसऱ्याचं शेत मात्र तणांनी भरलं. कारण त्याच्याकडे जमीन कमी नव्हती, मेहनत कमी नव्हती. त्याचा सर्वात मोठा शत्रू होता त्याचा अहंकार. अहंकार आपल्याला झोपवतो. तो आपल्या कानात कुजबुजतो. तू आधीच पुरेसा चांगला आहेस. तुला काही नवीन शिकायची गरज नाही, बदलण्याची गरज नाही. आणि हीच ती बिग स्नूज आहे. ही डोळ्यांची झोप नसते, ही विचारांची झोप असते. ज्या दिवशी माणूस शिकणं थांबवतो, त्या दिवशी त्याची प्रगतीही थांबते. लक्षात ठेवा, आपल्याला मागे खेचणारा शत्रू नेहमी बाहेर नसतो. कधी-कधी तो आपल्या स्वतःच्या मनात बसलेला अहंकार असतो. अपयशाची सुरुवात अनेकदा अज्ञानाने होत नाही, ती मला सगळं माहीत आहे या विचाराने होते. भाग 3. पैशांबद्दलचे मानसिक ब्लॉक, द मनी माइंडसेट. आता आपण अशा एका विषयावर बोलणार आहोत ज्यावर बोलणं आपल्याकडे रिकामेपणाचं लक्षण मानलं जातं. तो विषय म्हणजे पैसा. आपल्या मध्यमवर्गीय कुटुंबांमध्ये आपल्याला काय शिकवलं जातं? पैशाने आनंद विकत घेता येत नाही. अंथरूण पाहून पाय पसरावेत. पैसा काय हाताचा मळ आहे. जेन सिन्सेरो या सगळ्या विचारसरणीला कचऱ्याच्या डब्यात फेकायला सांगते. ती म्हणते, पैसा हे स्वातंत्र्याचं चलन आहे. जर तुम्ही पैशाचा तिरस्कार करत असाल तर पैसा तुमच्याकडे कधीच येणार नाही. पैसा म्हणजे वाईट असणे नाही. जर एक चांगल्या मनाचा माणूस श्रीमंत झाला तर तो त्या पैशातून अनाथाश्रम बांधू शकतो, गरिबांना मदत करू शकतो. गरिबीत राहण्यात कोणतंही मोठेपण नाहीये. त्यामुळे स्वतःला आधी ही परवानगी द्या की मी श्रीमंत होण्यास पात्र आहे. भाग 4. विचारांचे सामर्थ्य आणि विज्ञानाचा पुरावा, युअर थॉट्स अँड दी RAS. पुस्तकात एक वाक्य आहे, थॉट्स बिकम थिंग्स. तुमचे विचारच तुमचे वास्तव बनतात. हे ऐकायला एखाद्या बाबाचा किंवा बुवाचा मंत्र वाटू शकतो, पण यामागे अस्सल न्यूरोसायन्स आहे. आपल्या मेंदूमध्ये एक अदृश्य मार्गदर्शक असतो. तो सतत ठरवत असतो की आपल्या आजूबाजूच्या लाखो गोष्टींपैकी कोणत्या गोष्टींकडे लक्ष द्यायचं आणि कोणत्या दुर्लक्षित करायच्या. मानसशास्त्रात याला रेटिक्युलर ॲक्टिवेटिंग सिस्टीम किंवा RAS म्हणतात. एक छोटा अनुभव आठवा. समजा तुमच्या घरी एखादं बाळ येणार आहे. अचानक तुम्हाला बाजारात, जाहिरातींमध्ये, सोशल मीडियावर आणि दुकानांमध्ये बाळांच्या वस्तूच जास्त दिसायला लागतात. त्या वस्तू आजच आल्या का? नाही, त्या आधीपासूनच होत्या, पण तुमच्या मनासाठी त्या महत्त्वाच्या नव्हत्या. ज्या क्षणी तुमच्या आयुष्यात त्या गोष्टीला महत्त्व मिळालं, त्याच क्षणी तुमच्या मेंदूने त्या गोष्टी शोधून दाखवायला सुरुवात केली. याच पद्धतीने जेव्हा तुम्ही एखाद्या ध्येयावर, संधीवर किंवा यशावर सातत्याने लक्ष केंद्रित करता, तेव्हा तुमचा मेंदू त्या दिशेने जाणारे मार्ग, कल्पना आणि संधी ओळखू लागतो. जादू बाहेर घडत नाही,
बदल तुमच्या आत घडतो. नेमकं हेच यशाच्या बाबतीत होतं. जेव्हा तुम्ही रात्रंदिवस विचार करता की मी कर्जबाजारी आहे, माझ्या आयुष्यात संधीच नाहीत, तेव्हा तुमचा RAS फक्त त्याच गोष्टी शोधतो ज्या तुमचं नुकसान करतील. पण जेव्हा तुम्ही स्वतःला ठामपणे सांगता की संधी सर्वत्र आहेत आणि मी यशस्वी होणारच, तेव्हा तुमचा मेंदू अशा लोकांना, अशा आयडियाजला शोधून काढतो जे तुम्हाला यशाकडे घेऊन जातील. भाग 5. क्षमा करणे म्हणजे ऊर्जा वाचवणे. एनर्जी लिकेज अँड फॉरगिव्हनेस. एक क्षण विचार करा. तुमच्या आयुष्यात अशी कोणती व्यक्ती आहे का जिने तुमचं खूप नुकसान केलंय आणि तुम्ही आजही त्या व्यक्तीचा राग मनात धरून बसला आहात? जेन एका अत्यंत महत्वाच्या मानसिक संकल्पनेवर बोट ठेवते. एनर्जी लिकेज. जेव्हा तुम्ही एखाद्यावर राग धरून ठेवता, तेव्हा तुम्ही स्वतःची मौल्यवान मानसिक ऊर्जा त्या रागावर वाया घालवत असता. तो व्यक्ती मजेत जगत असतो, पण तुम्ही मात्र स्वतःच्याच मेंदूत त्याला रोज मारत असता. क्षमा करणे म्हणजे त्या व्यक्तीची चूक विसरणे नाही. क्षमा करणे म्हणजे त्या व्यक्तीने तुमच्यावर मिळवलेले मानसिक नियंत्रण तोडून टाकणे. स्वतःला मुक्त करा. कारण जोपर्यंत तुम्ही भूतकाळ घट्ट पकडून ठेवाल, तोपर्यंत तुमचे दोन्ही हात भविष्य स्वीकारण्यासाठी रिकामे नसतील. एक छोटंसं उदाहरण घेऊया. कल्पना करा, तुम्ही एका डोंगरावर चढायला निघाला आहात. तुमच्या पाठीवर एक मोठी बॅग आहे. सुरुवातीला ती फार जड वाटत नाही, पण जसजसं तुम्ही वर चढत जाता तसतशी प्रत्येक पायरी कठीण होत जाते. श्वास लागतो, पाय दुखू लागतात आणि तुम्ही विचार करता, हा डोंगर इतका कठीण का आहे? मग अचानक कोणीतरी तुमची बॅग उघडून दाखवतं. त्यात दगड भरलेले असतात. प्रत्येक दगडावर एक नाव लिहिलेलं असतं. राग, अपमान, विश्वासघात, मत्सर, जुनी आठवण. डोंगर कठीण नव्हता. तुमचा प्रवास कठीण करणारे ते दगड होते. आपल्या आयुष्यातही असंच घडतं. जेव्हा आपण एखाद्याविषयीचा राग, द्वेष किंवा जुना अपमान मनात जपून ठेवतो, तेव्हा आपण त्यालाच शिक्षा करत नाही. आपण स्वतःच्या ऊर्जेवरच ओझं ठेवतो. क्षमा करणं म्हणजे समोरच्याची चूक योग्य ठरवणं नाही, तर स्वतःच्या मनातून ते जड ओझं खाली ठेवणं आहे. कारण जीवनाचा प्रवास पुढे जाण्यासाठी असतो, दगड वाहून नेण्यासाठी नाही. कधीकधी सर्वात मोठी ऊर्जा आपण काम करून नाही, तर माफ करून वाचवतो. भाग 6. मर्यादा, सत्य आणि वास्तव. द हार्श रियालिटी, लिमिटेशन्स. आता आपण नाण्याची दुसरी बाजू पाहूया. एक डोळस वाचक म्हणून या पुस्तकातील त्रुटी समजून घेणेही तितकेच महत्वाचे आहे. या पुस्तकात लॉ ऑफ अट्रॅक्शन, आकर्षणाचा सिद्धांत वर खूप जोर दिला आहे. पण वास्तवात केवळ मी श्रीमंत होणार असा विचार करून तुम्ही श्रीमंत होत नसता. याला विज्ञानात टॉक्सिक पॉझिटिव्हिटी म्हणजेच अतिसकारात्मकता म्हणतात. जगात आर्थिक मंदी, आजारपण यांसारख्या गोष्टी आहेत ज्या केवळ विचारांनी बदलत नाहीत. पुस्तकात जेन तुम्हाला मानसिक ताकद देते, पण प्रत्यक्ष रणांगणात उतरून नवीन स्किल्स शिकून घाम मात्र तुम्हालाच गाळावा लागेल. केवळ पुस्तके वाचून बँक बॅलन्स वाढत नाही, त्यासाठी कृती करावीच लागते. भाग 7. तुमचा ॲक्शन प्लॅन, योर डेली ॲक्शन प्लॅन. मग आजपासून, याच क्षणापासून तुम्ही स्वतःमध्ये काय बदल कराल? हे 3 नियम लिहून ठेवा. 1. स्वतःवर प्रेम करायला शिका. आरशासमोर उभे राहा आणि स्वतःच्या डोळ्यात बघून सांगा, मी जसा आहे तसा परिपूर्ण आहे. तुम्ही जगातील सर्वात अनोखी कलाकृती आहात. स्वतःला शिव्या देणे ताबडतोब थांबवा. 2. कृतज्ञता, ग्रॅटिट्यूड जर्नल. रोज रात्री झोपण्यापूर्वी फक्त 3 गोष्टी लिहा ज्याबद्दल तुम्ही विश्वाचे आभारी आहात. तुमचा मेंदू आपोआप यशाकडे प्रोग्रॅम होईल. 3. भीती वाटणारी गोष्ट रोज करा. फेस द फिअर.
तुम्हाला बॉसशी बोलायची भीती वाटतीये? आजच बोला. तुम्हाला यूट्यूब चॅनल सुरू करायला भीती वाटतीये? आजच पहिला व्हिडिओ बनवा. भीती म्हणजे तिथेच तुमची प्रगती लपलेली आहे. मित्रांनो, यू आर अ बॅड ॲस हे केवळ कागदावर छापलेले काही शब्द नाहीत. तो एका बंडखोर विचारांचा, स्वतःला सिद्ध करण्याचा एक जळजळीत जाहीरनामा आहे. आपल्या सर्वांच्या आत एक अफाट, अमर्याद अशी ऊर्जा लपलेली आहे. पण आपण स्वतःभोवती संशयाची, लोकांच्या टोमण्यांची आणि भीतीची एवढी मोठी भिंत उभी केली आहे की आपल्याला स्वतःचाच प्रकाश दिसत नाहीये. आज जेन सिन्सेरो आपल्याला एका कटू पण सुंदर सत्याची जाणीव करून देते. तुम्ही कोण आहात हे तुमची परिस्थिती ठरवत नाही. तुम्ही कोण आहात हे तुम्ही स्वतः ठरवता. लक्षात ठेवा, कालपर्यंत तुम्ही किती वेळा अपयशी ठरलात याने काहीही फरक पडत नाही. तुमच्या खिशात आज किती पैसे आहेत यानेही फरक पडत नाही. फरक पडतो तो फक्त एका निर्णयाने, स्वतःला एका नवीन दृष्टिकोनातून पाहण्याच्या निर्णयाने. तुम्ही जन्मतःच एक बॅडॅस आहात, एक योद्धा आहात. आता वेळ आली आहे ती लोकांचा विचार थांबवण्याची, स्वतःवरील संशय जाळून टाकण्याची आणि एका अद्भुत, अफाट आणि बेधडक आयुष्याला सुरुवात करण्याची. तर मग आज, याच क्षणी तुम्ही कोणता एक निर्णय घेणार आहात जो तुमचे उद्याचे आयुष्य मुळापासून बदलेल? स्वतःला हा प्रश्न नक्की विचारा. कारण विसरू नका, तू आधीच एक विजेता आहेस. फक्त स्वतःला ओळख. आज बस एवढंच. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत रहा. धन्यवाद.